नमस्कार, समर्थ किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आपण डाळ वडा बनवणार आहोत। त्यासाठी मी इथं 1 वाटी चणा डाळ स्वच्छ धुवून पाण्यामध्ये 7 ते 8 तास भिजत घालणार आहे। 7 ते 8 तासानंतर ही डाळ मी निथळून घेतली आहे। तुम्ही बघू शकता आपली डाळ छान भिजलेली आहे। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ही भिजलेली चणा डाळ काढून घेत आहे आणि त्यातील थोडीशी चणा डाळ मी शिल्लक ठेवलेली आहे। आता यामध्ये मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं, 7-8 लसणाच्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत आणि हे आपण आता मिक्सरमधून काढून घेऊ। तुम्ही बघू शकता आपल्या वड्यासाठी असे टेक्स्चर हवं आहे। आता हे वाटण मी एका बोलमध्ये काढून घेणार आहे। आता आपल्याला एक मसाला बनवायचा आहे। त्यासाठी मी इथे 1 चमचा धणे, 1 चमचा जिरं, 1 चमचा बडीशोप ही अशी जाडसर वाटून घेणार आहे। आता आपण वाटून घेतलेल्या डाळीमध्ये शिल्लक ठेवलेली भिजलेली चणा डाळ घालून घेणार आहोत। त्याचबरोबर 1 कांदा बारीक चिरलेला तोही घालून घेणार आहोत। कढीपत्त्याची पाने ती मी चिरून घेतलेली आहेत। त्याचबरोबर कोथिंबीर आणि आपण वाटून घेतलेला जाडसर हा मसाला। आता यामध्ये आपण 1 चमचा हिंग, यामध्ये मी आता 2 चमचे तांदळाचे पीठ घालून घेणार आहे। तांदळाच्या पिठाने वडा कुरकुरीत होतो। चवीनुसार मीठ, 1 चमचा हळद, आणि आता हे मिश्रण मी छान एकत्र करून घेणार आहे। इथे आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही। आता आपण याचे छोटे छोटे गोळे बनवून हातावर असे थापवून वडे बनवून घेऊ। तुम्हाला पीठ जर सैल वाटत असेल तर त्यामध्ये तुम्ही आणखी 2 चमचे किंवा आवश्यकतेनुसार तांदळाचे पीठ ॲड करू शकता। अशा प्रकारे आपल्याला छोटे छोटे गोळे करून वडे थापून घ्यायचे आहेत। इथे मी सर्व वडे बनवून घेतलेले आहेत। आता इकडं तेलही तापलेलं आहे, त्यामध्ये हळूहळू हे वडे आपण सोडून घेऊ। गॅस हा मंद आचेवर ठेवायचा आहे, जेणेकरून वडे आतमध्ये पण छान तळले जातील। इथे बघू शकता आपले वडे गोल्डन ब्राऊन रंगावर छान झालेले आहेत। आपला वडा बाहेरून एकदम क्रिस्प आणि आतून सॉफ्ट झाला आहे। मी वड्यासोबत इथे हिरवी चटणी सर्व केली आहे। ही रेसिपी तुम्हाला जर आवडली तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करू शकता। धन्यवाद।